सगळ्यात आधी घर दाखवतो, घर राहिलेलं दाखवायचं. घर लावलेत दोघांनी रानवून काढावं फक्त बोट लावायला आलाय. पाय लावतात. काय होतंय ती होतंय. हसरा चेहरा नाहीये बिलकुल. तुझा नाहीये. मध्ये जाऊचं आहे. माझं गाव चिपळूण आहे आणि दिवेश इज फ्रॉम कणकवली. भाषात तशी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वर्ग का बोलतात त्याचं मी तुम्हाला सांगतो. आय लव्ह कणकवली. बघा टॅलेंट यू नो. तसं बघायला गेलं तर गुड आफ्टरनून झालेला आहे. नाही, गुड मॉर्निंगच आहे. किती वाजले? 11:30 11:15 झाले असेल. हा म्हणजे होईल आता आफ्टरनून. तर वेलकम बॅक. आणि नेक्स्ट डे स्टार्ट झाला आहे. आता जस्ट ब्लॉग स्टार्ट केला. आता पुढे काय काय होईल ते आम्ही दाखवू. आमचा काय प्लॅन नाही आजचा काही. सो लेट्स सी. आज घरातली कामं करायची. आज घरचं काम करेंगे. सगळ्यात आधी घर दाखवतो, घर राहिलेलं दाखवायचं. सो हा आमचा फ्रंट आहे घराचा. घराचा फ्रंट आहे. हे अंगण आहे. बाकी तुम्हाला दाखवतो. आणि अशी एक छोटीशी बाग आहे पाठी. मम्मी कपडे सुकत घालते. पप्पा कामं करतायत. पप्पा काका. इकडे माड लावलाय. हे पाठचं आहे आमचं. इथे नाहणी वगैरे असते. आता नाही आहे, माहीत नाही कुठे. सकाळपासून आता मागापासून हेच काम करतोय. ते लोक मारतायत अळी आणि मी ते दाबतोय अशी. हो, हे कामगार लावलेत. बागेत काम करायला. एवढीच काय ती आमची बाग आहे छोटी. हे दाखव. होय, याच्यात पाणी टाकायचं झाडांना. होय, असे हे बनवतात म्हणावता. सांगा तुम्ही. टाकायला तुम्ही बोला तुम्ही. पाणी टाकतं त्याच्यामध्ये. मग ते झाडाच्या मुळांना पाणी जातं. मग त्याच्यामुळे झाडं जोमाने वाढतात. असं आहे. मग लगेच नारळ लागणार त्याला. नारळाचे झाड आहेत. आमचं आणि कामगारांची मंजुरी पण ठरली म्हणावं. कामगारांचे 2 कामगार केलेत म्हणावं. मी थेट मी काम करून घेतोय म्हणा. कसं काम करायचं ते. आणि आमचं कसं आहे घर. हा, मग काय दोघांच्या पण गळ्यात चैनी आहेत. कामगार म्हणतं कामगार. एवढी मंजुरी पण आहे ना. एक छोटी छोटी भाजीची झाड आहेत. गवतीच्या. हो, दाखवलं गवतीच्या. आणि हा आमचा पहिल्यांदा नारळ आलाय. 2 नारळ आली बाबा. छोटासा नारळ आहे. धरलाय 2 धरले आहेत. होय होय असत. हे पेरूचं झाड आहे. केळी धरली नाही. पेरूचं आहे. बाकी सगळे काजच जास्त आहे. कलमं लागली आहेत. कलमांचा मोहर दाखवतो तुम्हाला. नवीन कलमाचा मोहर कसा दिसतो हा बघा. छोटस घर आहे. घर बाकीचं नंतर दाखवेन, पण पाचची बाग दाखवतो म्हटलं, कारण काम करत होतो ना. आता हे सगळे डॉक्टर झाले. काय हे सुरपीन? सुरपीन आता आहे तसंच राहू दे. याला ओढत नाही. ही चहाची पात. नको काय करू. हे आहे तसंच राहू दे. बस बस. आणि ते काम करते. बस काय फक्त बोट लावायला आलाय. पाय लावतात. करून टाकायचे सगळे या पानामुळे. मग माझं ठेवलं नाही म्हणून. इथं पेरूचं झाड आहे. सामनेवाला पेरू आहे. तिथे लिंबूचं झाड आहे. पलीकडे हे केळीचं झाड आहे. आता केळी लागतील. आणि माडावर चढता येते का बघ आधी. माड बीड चढायला जमेल का माडावर? लिमिन जाऊन टाकू गई ती पुढे तकडे कालमारी गेल्या. ते भंगाण झडत पण नाही. नवीन संसार आहे बाबू तो. दोघांनी रानवून काढावं गे. तू काय भरतनाट्यम करते मगापासून? आजी काय करताय? फोटो नाही. व्हिडिओ मग ते आता आजीचं काय काय होतंय ती होतंय. काय हे?
खाऊचा तर खायचा. आमच्या घरात असता आणत नाही, मी खायच नाही फरसाण. तुम्ही खा, कोणतरी हिला नाही कपडे करून तुम्ही खा. डास येत खा. डास वर काही. हाय, आम्ही सकाळी व्लॉग तर स्टार्ट केलेला, पण पुढे काय एवढं दाखवता नाही आलं कारण आम्ही घरीच होतो. आणि आता आम्ही कणकवलीमध्ये परत आलो आहे काकांच्या घरी. इकडे काकांचं घर आहे, तर आम्ही तिकडे जाण्यासाठी आलो आहे. तर थोडं फार काम पण आहे इकडे, तर ते पण करू. घरासाठी पण थोडंफार बघूया. आणि सिलेंडर तिथे काही सांगायची गरज नाही, बट काम आहे छोटी मोठी, ते कम्प्लीट करू. आणि काकांकडे पण जाऊन येऊ. तर बघू, तुम्हाला जर काही दाखवता आलं तर मी दाखवेन. आणि बघू मग, चला बाय. हसरा चेहरा नाहीये बिलकुल. तुझा नाही आहे, माझा आहे. दिवेश मला इथे कुठेतरी घेऊन आला एका ठिकाणी, म्हणजे रस्त्यातच आहे, असं काही ठिकाण नाहीये, बट मस्त आहे. ते थोडंसं नदी आहे. नदी नाही, काय म्हणतात त्याला? गड नदी. ओके, हे नव्हतं मला माहित. गड नदी बघा, गड नदी जी गडावर नाहीये, खालीच आहे. आमचा सूर्य आता झाडाच्या मागे गेलाय. आता आमका दिसला असता. खाली जाऊच आहे, खाली जाऊचा. ऐका ऐका, बोला की. ओ आओ आओ, इकडे बघ. हे छान दिसतंय इथून. छान दिसतंय ना मागे. छान दिसतंय. आता आम्ही सिंधुदुर्ग पहिला स्वर्ग आहे. आणि दुसरा रत्नागिरी बोलली ना मग वहिनी. हा, पहिल्याचा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्हाला पहिला वाला ब्लॉग दाखवतो. जावा बघू ना पटकन. आणि आता बघू, जरा खाली जातो. इकडे कोण दिसत तर नाही आहे, त्यामुळे थोडं. तीच नदी आहे. आता खाली जाऊन दाखवते तुम्हाला तीच नदी. ह्या पुलावर होतो आम्ही आता जरा खाली आलोय. तर काय नाही, असंच बोलायचा विषय असा आहे की आमची पण ॲक्च्युली खूप दिवसापासून थोडी गडबडच चालू आहे. लग्न झाल्यापासून आम्ही स्थिर नाही आहे दोघं पण. झालं काय हा. तर आम्ही आता थोडा वेळ इकडे थांबलो आहे. आमच्या दोघांचं लग्न झालं तेव्हापासून झाले 15 दिवस. आता 15 झाले ना, आजचा 15वा दिवस आहे. आणि आम्ही दोघं नुसते फटकतोय, कारण की लग्न झाल्यानंतर पण लगेच आम्ही गेलेलो फिरायला. आणि तिकडनं येऊन लगेच आम्ही गावी आलो. आमची सुट्टी संपत आली आहे, कारण की मोजून 5 दिवस राहिले असतील मे बी, माझी सुट्टी तरी संपायला. तर त्यामुळे असं हे झालं आहे मला. सुट्टी संपली, आता ऑफिसला जायचं आहे. मजा संपली सगळी करून, ठीक आहे. त्यानंतर खरं आमचं लाईफ चालू होईल, रेग्युलर ऑफिस, घर अँड ऑल. सो आता सध्या तरी कसं प्रॉपर बोलू शकत नाही, संसार वगैरे स्टार्ट झाला, कारण की नुसते भटकतं, घराच्या बाहेरच आहोत दोघं पण. तर ठीक आहे, बघू, आता सुरुवात तर करायचीच आहे. आता आम्ही चाललेलो आहे कणकवली स्टेशन. काहीतरी नवीन झालंय काय माहित नाही, काय बोलत होते बाबा ही लोक. तर बघू आता, हे लोक म्हणून मला दिवेश घेऊन चाललाय. तुम्ही बघितलं असेल, हर्षने बघितलं नाही म्हणून तिला दाखवायला घेऊन. हा, आणि हा आहे रस्ता कणकवली स्टेशनला जाण्याचा. ओके, आलोय आपण. आलोय. हो, एंट्री इलव. आता हे आहे कणकवली एअरपोर्ट. पुढे हे काय समोर हे बघ, आता एंट्री झाली. ओ, हे आहे कणकवली एअरपोर्ट. वा, रेल्वे स्टेशन आहे. कसं बनवलं एअरपोर्ट सारखं आहे ना, म्हणून एअरपोर्ट. मला उल्लू बनवताय तिकडे सगळे घेऊन येऊन. कसे आहेत लोक यार. खरं वाटलं तुला? मग भारी बनवलं ना, म्हणजे चांगलं तर आहे. लव, आय लव कणकवली. हे बघा कणकवलीचं रेल्वे स्टेशन, दिवेशच्या भाषेत एअरपोर्ट. हे बी ह्यांच्याकडे राणीची बाग पण आहे. काय दिलंय ते? विंदांची राणीची बाग. नाईस. पोरं खेळतात इकडे, मजा आहे बाय पोरांची. खेळूक गावला त्यांका.
एवढं भारी कसं केलं या लोकांनी? सगळेच केले, हा सगळेच केले कोकण रेल्वेमध्ये. हो, चिपळूणचं पण गेलंय कधी? वाव, दिस इज नाईस. मंदिर गेलं रे, सुंदर. बघ मंदिर बनणार आहे इथे. तेच बोलते मी. कलशरोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा डिसेंबर मध्येच आहे आता येणार आहे. 22 तारखेला. बरोबर बोललं, एअरपोर्टच करून टाकलाय लोकांनी स्टेशनचं. नाईस. हा कणकवली आपलाच असा. मी आता संध्याकाळचं आलोय त्यामुळे लाईट लावलेली नाहीये, पण इथे तर हा म्हणजे ते काळोख झालं की ते लाईट्स वगैरे पेटला की अजून सुंदर दिसेल असं दिवेशचं म्हणणं आहे. हे सगळं पेटतो. एवढ्यात नाही लावणार ते. हे बघ, हे बघ काय. ओ एक मिनिट. यू कॅन सी कणकवली तालुका हे सगळं लावलेलं आहे. प्रेक्षणीय स्थळे. ह्याच्यातल्या एका पण ठिकाणी मला दिवेश घेऊन गेला नाही अजून. बघू आता कधी नेतोय ते, वाटच बघते. देवगड तालुकाचं सगळं दिलं आहे सुंदर. इथे पण मला घेऊन नाही गेला अजून. हे मालवण तालुका. मालवण तू गेली आहेस ना? इथे कुठे गेली आहे बट इथे पण नाही घेऊन गेलाय. आणि हे वेंगुर्ला तालुका इथे पण नाही घेऊन गेलाय. काय उपयोग. चला पुढे काय नाही, पुढे ही पार्किंग आहे. ही इथे आपल्या कणकवली एअरपोर्टची पार्किंग आहे. पुढे हरिण समोर. अरे हा, चला तुम्हाला हरिण दाखवते. लेट मी शो यू हरिण. ए नाही रे, हरिण आहे तो. हरिणला असं, हरिणला शिंग असतात चोम्या. बाई बांधला नाही तो, त्याला खायला नाही दिलं. किती वेळ उभा आहे बिचारा, कोणी खाऊक नाही दिला नाही. हालच बघाय झाली त्याची जिराफाची. जिराफ नाही हड रे, काय माहित नाही तर काय बोल नको. काय बोलू ते माहिती असेल तर सांगा. हा बाई तुम्हाला माहित सांगा, मका तर नाही माहित बाई. मंकी बघतोय कधी ट्रेन येणार, कुठली ट्रेन लागली आहे लोकांका सांगू मोकळा. मग हे आहे आपलं कणकवलीचं एअरपोर्ट. रेल्वे स्टेशन चांगलं केलंय. मी लास्ट टाइम आलेली, मला आठवत नाही कुठल्या इयरला आलेली, माझ्या फ्रेंडच्या गावी आलेली, तेव्हा खूप वेगळं होतं. आता मला बघितलं तर मला खूपच म्हणजे वेगळंच वाटलंय. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. मी जे इतके दिवस आज म्हणजे हल्ली स्टार्ट झालंय ब्लॉगमध्ये तुटकं फुटकं जे मालवणी बोलते जे मला अजून येत नाही आहे, कारण की मी मालवणची नाही आहे. माझं गाव चिपळूण आहे आणि दिवेश इज फ्रॉम कणकवली. सो आमच्या दोघांच्या पण लँग्वेज खूप अलग आहेत आणि वेगळ्या आहेत. आणि मी काही शिकत वगैरे नाही, बट ते माझ्या आपोआप तोंडामध्ये येते. ह्यांच्या लोकांमध्ये आल्यापासून ना, लाईट लागली लोकांमध्ये आल्यापासून ना माझ्या नुसती सारखं तोंडामध्ये येत आहेत एक एक शब्द. तर मला पण थोडी मजा येते बोलायला. सो मला वाटतं मी भाषा तशी सगळ्यांना अशी आवडतं आणि येतात, शिकूची गरज लागत ना. तर मला असं वाटतंय की मी थोड्या दिवसांनी बोलायला लागेल, तर मला मजा येते कारण बोलायला खूप. त्यामुळे मी मध्ये मध्ये माझे आपले 1-2 शब्द चुकताय. मी 100% चुकते ऑब्व्हियसली यार, मी काही मालवणची नाही आहे, मला येत नाही. तर दिवेश शिकवेलच मला. सो बघू. चला लाईट लागले आहेत बट ते काळोखात अरे वाटते बघ पाटी. हा अरे थांबा दाखवते. आता तर खरोखर एअरपोर्ट वाटतंय ना. सुंदर गेलंय सुंदर. तिकडे जाऊया आता. काय चाललंस? काय ना दाखवूया आता जरा. काय बरं काय वाटून दे. काय वाटून दे? दाखवल्याने काहीतरी असं वाटून दे. असं काळोखात बरं वाटत नाही ना. चल मका घेऊन चल तुझ्या वांगडा. वांगडा नाही ना? चालता काय नाही. चालता बोलायचं मग ठीक. काहीतरी व्हायचं, तुटका मुटका बोलायचं. त्याला काय शिकतलंय मी पण शिकतलंय. कणकवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वर्ग का बोलतात त्याचं मी तुम्हाला सांगतो. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली करते, मालवणीत बोल मग. अरे असू तुकाच येत नाही मका काय शिकवतलं तू. अरे एवढा कॉन्फिडन्स नाही ना सध्या. सिंधुदुर्गामध्ये भरपूर गोष्टी फिरण्यासारख्या, जसं बीच झाले,
त्यानंतर मंदिरं झाली, त्यानंतर असं वॉटर ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत. तुम्हाला यायचं असेल तर भरपूर फिरण्यासारखं पण भरपूर आहे. वेंगुर्ला बंदर, ठीक आहे. तर वेंगुर्ला बंदरच्या जवळच एक बीच पण आहे, जो सागरेश्वर बोलतात. सागरेश्वर चौपाटी यात लिहिलं नाहीये, पण मला माहिती आहे सागरेश्वर चौपाटी आहे. कारण एकटा फिरून आलाय. हा जो बंदर दिसतोय समोर जी दिसते ना चौपाटी, त्याला सागरेश्वर चौपाटी आहे. त्यानंतर हे वेतोबा मंदिर आहे आरवलीचं. इथे पण गेलाय तू? हो, नाही इकडे नाही गेलो. वेतोबा मंदिर राहिलं माझं. रेड्डी गणपतीला गेलो, आणि रेड्डीच्या गणपतीचा हा जो पाकचा समुद्र दिसतोय ना, एकदम भारी. तिथे गेलात तर इथून ही दिसते, ही इथून वाट आहे खाली जायला, इथून अशी वाट आहे तिकडे जायला. बनतंय अजून, एकदम फुल फ्लेज मध्ये सगळं अजून चालू नाही केलंय तिकडे, अजून बनतंय मंदिर. मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला यायचं असेल फिरायला नक्की यावा. ते तिथे भारी सगळं. त्यानंतर मालवण तालुका आहे. मालवण तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आपल्या शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. ओके, ठीक आहे. सगळ्यात पहिलं मंदिर. त्यानंतर तिकडे पायांचे ठसे आहेत त्यांचे, एक पायाचा ठसा आहे. तर त्यानंतर सिंधुदुर्ग इथे एक राजकोट मालवण बनवलेला, पण तो लास्ट टाइम जो वारा आला, चक्रीवादळ आला, त्याच्यामध्ये त्याचं नुकसान हे झालं, पडलं असं. पण ठीक आहे, तो परत बांधतील. त्यानंतर मालवण बंदर आहे. मालवण बंदरवरून आपल्याला तिकडे जाता येत किल्ल्यावरती. त्यानंतर हे देवबाग मालवण आहे, सगळ्यात भारी बीच मालवण मधला. दिसायलाच बघ किती वरून सुंदर वाटतंय. या साईडला दिसते ती नदी आहे, ह्या साईडला दिसते ते समुद्र. हा ना, समुद्राचा इथे संगम होतो. मी तर वाटच बघते कधी मला दिवस फिरायला घेऊन जाणार आहे ते. आपण आता सध्या इथून दाखवतोय कारण लोकांना कळायला. नंतर प्रत्यक्षात दाखवू जेव्हा दिवस घेऊन जाईल. हे देवगड तालुका आहे. हा देवगड तालुक्याचा देवगड किल्ला व बंदर आहे. तिकडे पवनचक्के दिसत आहेत. तिकडे एक गार्डन आहे. सो ते गार्डन बसायला एवढं छान केलं आहे. तिकडून आपल्याला देवगड झिपलाईन पण चालू केली आहे. सो झिपलाईनचा आनंद घेतो. डायरेक्टली बीचवरती नेतो ती झिपलाईन. तिकडे आनंद घ्यायचा तो पण येऊ शकता. त्यानंतर हे गजरादेवी मंदिर आहे मिठबावचं, हे पण खूप छान आहे. त्यानंतर हे कुणकेश्वर सगळ्यात फेमस. मंदिरातून समुद्र दिसत ना वरून? दोन्ही पण इथून दिसतात. वाव. सो कुणकेश्वर मंदिर इकडे आपली जत्रा भरते, कुणकेश्वराची जत्रा भरते महाशिवरात्रीच्या दिवशी. जाऊन आलाय? हो, मी तर जाऊन आलो. सो महाशिवरात्रीची जी जत्रा भरते त्याच्यामध्ये जत्रा भरते. तिकडून लोक भरपूर लांब लांब ठिकाणून दुसऱ्या राज्यातून पण लोक येतात इथे महाशिवरात्रीला. सो ते एक आहे. आणि हे देवगड बंदर. हा बंदर कणकवली तालुका, कणकवली तालुका जो फेमस आहे तो परमपूज्य बालचंद्र महाराजांसाठी, त्यांचा इथे मठ आहे. तिकडे पण जाऊ काहीतरी आपण, जर जमलं तर. ह्या आत्ताची सुट्टी आहे त्यामध्ये जमला तर जाऊ, बघू आता. अजून आमच्याकडे दिवस जास्त राहिले, 2 दिवसच राहिले. आणि हे स्वयंभू मंदिर कणकवली हे एक आहे. त्यानंतर हे सावडाव धबधबा आहे, मस्त आहे ना, सगळ्यात मोठा धबधबा आणि रिस्की पण धबधबा. तिथेच गेलोय. रिस्की धबधबा आहे आणि मोठा पण आहे. रिस्की आहे, मग तुम्ही बघा अवॉइड केला तरी चालेल. काय नाही, या साईडला जागा आहे, छोट्या छोट्या ठिकाणी जायचं. त्यानंतर फोंडा घाट आहे. फोंडा घाट तर ज्योत लाईट वाली ज्योत काय बनवलंय एकदम मस्त बनवलंय ऍक्च्युली ना या लोकांनी. साईडला अजून आहे. सो देवगडचं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ही बघा, ही पवनचक्की आणि इथे जी गार्डन आहे. आणि इथून आपलं हे असते देवगड झिपलाईन असते. झिपलाईन चालू केली आहे ती डायरेक्टली बीचवर सोडते. आणि हे देवगडचं लाईट हाऊस आहे. ओ, इथे गेलेला ना तू? हो, मी गेलेलो देवगड लाईट हाऊस. प्लस देवगड लाईट हाऊसला जाताना एक मंदिर आहे. देवगड किल्ल्यावरूनच जावं लागतं. देवगड किल्ला म्हणजे एक नॉर्मल असा गेट आहे देवगड किल्ल्याचा. त्यातून आपण गेल्यानंतर मंदिर आहे, नवीनच बांधलं आहे, गणपतीचं मंदिर आहे. ते एकदम बघण्यासारखं, मूर्ती एकदम छान आहे. माझ्याकडे फोटो असेल तर मी टाकेन. त्यानंतर हे मुंबरी पूल म्हणजे देवगडला जाण्यासाठी जो पूल लागतो तो पूल आहे. खूप सिनिक आहे. आणि देवगड तालुका काय फेमसच आहे आंब्यासाठी. सागरी महामार्ग देवगड. इथे पण काय भारी आहे. इथे सगळे मला हे का दिसतंय डोंगर? कारण हा घाटांसाठी फेमस आहे. अगं इकडे बघ काय हा नापणे धबधबा. नंतर भुईबावडा घाट आहे. गगनबावड्यानंतर कोणता सगळ्यात भारी घाट जो आहे तो भुईबावडा. खूप सिनिक. मी नाही गेलो अजूनपर्यंत, चान्सच नाही मिळाला. पण बघून मी जाईन काहीतरी राईडसाठी. करुड घाट आहे. कुर्ली धरण. आम्हाला जायची गरज आहे तिकडे? नाही, तुम्हाला पूर्ण नाही जाऊ आपण सगळं फिरवलं ना इथे बसल्या बसल्या. मी बघा टॅलेंट यू नो. जेव्हा आम्ही जाऊ, जेव्हा मी कधीतरी जाईन किंवा हिला घेऊन जाईन. तू एकटाच जाणार आहे? काय माहिती.
काय माहिती ना, माहिती पण नाही ना, परत कधी जाईन तुला घेऊन जाईन जेव्हा आम्ही जाऊ. आम्ही ओके, जाऊ तेव्हा मी एकट्याला सोडणार नाहीये. सो जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा दाखवू. रिअल मध्ये दाखव. आता तर आपण सगळे फोटो आणि इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय कसं जायचं पुढे, राईट? बघा मस्त केल्याने. दिवेश शेवपुरी घ्यायला गेलाय, त्याला शेवपुरीचा मूड झाला आहे. सो दिवेश शेवपुरी घ्यायला गेला आहे आणि मी